नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अभय गोंड सर, जे त्यांची स्पेशालिटी खरं असं म्हणलं पाहिजे की जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये त्यांची स्पेशालिटी असतो. त्यांच्या आजवरच्या कामाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, की सानपणे आपल्या शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड 12 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही निवडलं तर तेव्हा ते निवडण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? माझं तर पूर्ण लहानपण म्हणजे मी होतो आधी हॉस्टेलला होतो. त्याच्यानंतर परत मी गावाकडे इकडे आलो होमसिकनेसमुळे. थोडंसं होमसिकनेसमुळे इकडे आलो. मग नंतर इथंच तुमचं ग्रॅज्युएशन पर्यंत इथं शिक्षण घेतलेलं आहे अकोल्याला, आपल्या ह्याच्यात व्हीबीकेला, व्हीबीके म्हणतो आपलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला अकोला. आणि नंतर मग पासआउट झाल्यानंतर व्हीबीकेला मी काही 1 वर्ष लेक्चरशिप सुद्धा केलेली आहे. नंतर त्याच्यानंतर मग पंचायत समितीला जॉब केला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती. 10 वर्ष ते केलं, पण त्याच्यात काही मला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. त्यामुळे मग मी इकडे स्विच ऑन झालो. सायमल्टेनियसली ते कामं करून सुद्धा माझे प्रायव्हेट कामं पण चालू होते. ओके. नंतर आता या फील्ड मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक पहिला प्रश्न आहे, म्हणजे आता तुम्ही मागच्या 10-12 वर्षापासून हे फील्ड बघताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण पण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि कसं तुम्ही ती परिस्थिती? धोकादायक तर कसं आहे, पण आजकाल धोकादायक आहे ते, पण लेबर मिळणं हा सर्वात मेन प्रश्न झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जो येतोय आपण त्याला सर्व्ह करतोय. आणि आता बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स चालू आहेत तुमच्या, त्याच्यामुळे लेबर मिळणं खूप अवघड झालेलं आहे. बरोबर. आणि ह्या ज्या साईट डिले ज्या होतात आहे, त्या साईट डिलेचं कारण पण ते आहे, लेबर न मिळणं. बरोबर. त्यामुळे हा एक महत्वाचा त्यातला लेबर मधला प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे आपण गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर, तर त्यातली काही महत्वाची नावं सांगू शकाल का की ज्या ज्या प्रोजेक्ट्सवर आपण आतापर्यंत काम केलेलं आहे? माझं सध्या लेटेस्ट मध्ये एक 50 लाखाचं सभामंडप प्लस पेवर ब्लॉकचं काम चालू आहे. नंतर एक 20 लाखाचं स्लॅब ड्रेन आहे. ओके. हे 2 कामं माझ्या ऑनगोईंग आहे, महत्वाची चालू आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही इथले मूळचे रहिवासी आहात, बुलढाणा जिल्हा पण तुम्ही बघितला मागच्या काही वर्षातला, आणि आता एक इंजिनियर आहात, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स करताय. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जेव्हा आपण मनात आणतो, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे पुढच्या 10-15 वर्षात? जर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपल्याला हवा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर काम केलं गेलं पाहिजे? इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर्वात पहिले तर ट्रान्सपोर्ट सुधारलं पाहिजे. ओके. नंतर तुमचं जे एन्व्हायरमेंटमध्ये ज्या काही आता तुम्ही बघा, अकोल्याला MIDC आहे, तिथं रोजगार निर्मिती झालेली आहे. नंतर इथं जर थोडंसं आणखीन त्याच्यात डेव्हलपमेंट झालं, जसं आपण गुजरात वगैरेचं बघतोय आपण, तर त्या हिशोबाने जर आपल्या इथं जर झालंय, आपल्या इथं थोडंसं आणखीन डेव्हलपमेंट जास्त वाढेल आणि रोजगाराची संधी पण इथं खूप जास्त उपलब्ध होईल. आणि मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळं करताना? शासनाकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की इथल्या ज्या काही लोकलमध्ये ज्या काही समस्या चालतात लोकांना आणि ज्या सुविधा हव्या आहेत, पर्टिक्युलरली तुमच्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जे जॉबसाठी लोक दरबदर भटकतात, बरोबर, म्हणजे इथनं मुंबईला जातात, पुण्याला जातात, तीच जर सुविधा इथं मिळाली खामगाव, अकोला आणि बुलढाण्यासारख्या शहरामध्ये, तर इथलीच जी लोक आहेत ती इथंच राहतील आणि स्थायिक त्यांना इथंच रोजगार मिळेल. बरोबर. कारण की ऍज कम्पेअर्ड टू बुलढाणा आणि पुणे, त्याच्यातला जो तुमचा याचा पैशांचा जो डिफरन्स आहे, तो खर्च वाढतोय, तो कमी होऊन जाईल. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय एक सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? काय सांगाल असं तुमच्या अनुभवातनं, काय तरी सल्ला, मित्रत्वाच्या नात्याने सल्ला असा आहे की तुम्ही जेवढं करसाल तेवढं तुम्हाला त्याच्यातनं नवीन नवीन शिकायला मिळेल. प्रत्येकाचा जो अनुभव राहतो तो वेगळा वेगळा राहतो. माझा गव्हर्नमेंट फील्ड मधला वेगळा आहे, प्रायव्हेट मधला वेगळा आहे. ते जसे जसे शिकतील, नवीन आल्यावरती तो प्लॅटफॉर्म तयार करायला थोडासा त्रास जातो असतात काही वाद, पण त्यांना त्यांचा पर्टिक्युलरली त्यांचा अनुभव त्यांनी घ्यावा. बरोबर. दुसरा, आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, किंवा नवीन काहीतरी केल्याचा आनंद आहे, आपण वेगळं काहीतरी केलं? एक अंतरज मधला होता माझा, तोही असा जास्त काही मोठा नव्हता, 10 लाखाचा प्रोजेक्ट होता. तो पण सभा मंडपच होता. ते पण करताना तिथल्या लोकांची जी काही कॉपरेशन मिळालं आणि तिथं जे काही सराउंडिंग होतं, त्याच्यामुळे तो जो प्रोजेक्ट मला लवकर करता गेला ते मला खूप चांगलं वाटलं. मिनिमम त्याची जी रिक्वायरमेंट राहते की 3 महिन्यामध्ये पूर्ण करावं, तो 1.5 महिन्यामध्येच माझा पूर्ण झाला होता. व्हेरी गुड. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे?
स्टील वरती तर तुमची सर्वात मेन म्हणजे डक्टिलिटी, हो. आणि नंतर तुमचं कुठल्या ब्रँडचं स्टील आहे हम्म. आणि त्याच्या ज्या काही तुमच्या टेस्ट वगैरे करतो आपण, बरोबर. त्याच्यावरती काय येतं त्याचे रिझल्ट, त्यानुसार आपण ते स्टील निवडतो. बरोबर. आणि जनरली गव्हर्नमेंट सेक्टरला पण ते होतं, पण प्रायव्हेटमध्ये कसं होतं की लोक काय करतात की जे क्लायंट राहतात ते डिसाईड करतात, नाही मला हेच लागणार आहे, मी राजुरीच वापरेल किंवा मी आयकॉनच वापरेल बाबा, किंवा मी अमुक अमुक वापरेल. मी आता पर्टिक्युलरली नाव नाही सांगत, प्रत्येकांची वेगळी वेगळी हे राहते. बरोबर. आणि दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का याच्या पूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये? तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? प्रोडक्ट म्हणून तर प्रोडक्ट तर एकदम चांगलं आहे, आणि एक माझा नांदुराला प्रोजेक्ट झाला होता छोटासा, त्याच्यात मी वापरलेला आहे. आणि नंतर बाकीचे इथले जे तुमचे सर्व जे एक्झिक्युटिव्ह आहेत सर्व, त्यांच्यासोबतचं पण कॉपरेशन वगैरे ते पण चांगलं आहे. त्यांचं वारंवार फोन वगैरे असतो. व्हेरी गुड. काही असे इव्हेंट असले की त्याच्यासाठी पण त्यांचं असतंच काही ना. वा. सो हे होते इंजिनियर अभय गोंड सर, आणि त्यांनी आपल्या आजवरच्या अनुभवाबद्दल सांगितलं. येणाऱ्या तरुण इंजिनियरसाठी त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.